केलेलं आहे की बहिणी या शाळेसाठी खूप काय केलेलं आहे. अनेक नागरिकांनी इथं केलेलं आहे. विद्यार्थी पालक सगळ्यांच्या समोरच सगळं होत असतं. आणि आज तो दिवस पुन्हा उजाडलेला आहे की आपला चढता आले पुढं पुढं चाललेलं आहे. अनेकांचे इथं पाय लागलेले आहेत, हात लागलेले आहेत. आणि आज मी या छोट्याशा संपूर्ण जिल्हाभर हा उपक्रम चालू आहे. म्हणजे हा उपक्रम कशासाठी आहे तर आता आमच्या मॅडमनी तर सांगितलंच, पण पुन्हा एकदा सांगते की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आपल्या सातारा नगर परिषदेचे माननीय नगरसेवक माननीय आदरणीय आपले फिरोजभाई पठाण आणि त्यांचे सगळे सहकारी समूह आज इथं उपस्थित राहिलात. माझे सगळे सहकारी बंधू भगिनी, पालक आणि विद्यार्थी, प्रथम मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मनापासून. आमच्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि ज्ञानदीप बालक मंदिराच्या वतीनं मी आधी स्वागत करते. आणि मला इथं दोन शब्द असे सांगायचे आहेत की प्रास्ताविकामध्ये काय सांगायचं तर सगळा शाळेचा इतिहास, शाळेचं वर्तमान आणि भविष्य आपले उपस्थित जे आज अतिथी आहेत, पाहुणे आहेत, त्यांना तर ज्ञातच आहे. शिवाय त्यांच्या समोर आहे ज्ञात आहे आणि काय करायचंय, काय हवंय हे सुद्धा माहीत आहे. त्यामुळे ह्याचा मी जास्त आता हे सांगत नाहीये. परंतु आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला अतिथी लाभले याचा मला खूप आनंद होतोय की सगळ्या प्रशासनाने सगळ्या शाळांना व्हिजिट देण्यासाठी एक कार्यक्रम आखलेला आहे. पदाधिकारी आणि अधिकारी, आता पदाधिकारी सगळे फुलफिल झाल्यामुळे त्यांचं सुद्धा परंतु आज आम्हाला आपल्याच ह्याच्यातल्या ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं, ह्या बालचमूंसाठी काही नसतं आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचं. आता त्यांच्या शेजारी खेळणारी मुलं असतात, मित्रमंडळी असतात, त्यांच्यामध्ये खेळताना मुलं येऊन आपल्याला इतकं आपलं मोठं स्वागत करतात, म्हणजे आपलं इथं काहीतरी महत्व आहे. हा एक विचार त्यांच्या मनामध्ये काय होतोय, रुजून जातोय आणि त्यांना कसली भीती वाटत नाहीये. त्यांना आदर वाटतोय की आपलं कोणतरी इथं सुद्धा आहे आणि आपल्याला आता 4-5 तास सोडून शाळेत पाठवणार, आपले वडील कुठेतरी लांब जाणार, आजी आजोबांपासून आपण येतो, तर त्यांना कुठलीही भीती वाटू नये. आणि त्यांना अनेक प्रकारे त्यांना आपण पूजन जसं मूल जन्माला आलं की आपण त्यांना अनेक शुभेच्छा देतो. तसं हे शाळेमध्ये त्यांचं एक पहिलं पाऊल आहे आणि ते पहिलं पाऊल त्यांचं यशस्वी ठरो, पुढं भावी आयुष्य त्यांचं चांगलं हो. तर ही भावना त्यांना नंतर मात्र आठवल्यावर लक्षात येईल. त्यांचे फोटो वगैरे पाहिजे, आता काही फोटोचा व्हिडिओचा जमाना सगळं त्यांना पाहायला परत मिळते. तर असा हा छोटेखानी उपक्रम जरी असला तरी बरंच काही देऊन जातोय. आणि या कार्यक्रमाला आमचे भाई उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि सगळ्या समूहाचे पण खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आलंय का, आपल्या घरचा माणूस तुमचं स्वागत करायला या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जरी ते आपल्या घरचे असले तरी त्यांच्याबद्दल तुमच्या लहान मुलांच्या, आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक जिव्हाळा आहे, आदर आहे. आणि या आदराच्या प्रेमापोटी जरी घर आपलं असलं तरी आपल्या घरातला हा पहिला दिवस, या पहिल्या दिवशी येणाऱ्या बालचमूंचं जसं स्वागत करायला ते आले, तसं त्यांचंही स्वागत आमच्या शाळेच्या वतीनं करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मी सोनावणे सर आणि मुख्याध्यापक मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या फिरोजभाईंचं या ठिकाणी स्वागत करावं. इकडे सगळेच अनुजा, हे अनुजा, सगळे येतील असे सगळे शिक्षक या मॅडम. मला काकांचं त्याचबरोबर आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे आजोबा म्हणूया, आमचे वडील म्हणूया, अजिंक्य तारा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव कदम, ते सुद्धा तुमच्या चिमुकल्यांना स्वागत करण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. चला 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 चला.
आणि नेहमी सगळ्या कार्यक्रमामध्ये असतात आपले बाळासाहेब मामुलकर काका, हे सुद्धा तुमच्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, तुम्हाला चांगला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. शिवम इकडे कोण आहे? पहिला दिवस पहिलीच्या विद्यार्थ्यांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना मनापासून पहिल्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. प्रथम शिक्षक वर्गांना, प्रिन्सिपल मॅडम असू दे, बाकी सगळा स्टाफ असू दे, या गोळीबार विलासपूरचा ही चांगली शाळा म्हणून ओळखली जाते, गोळीबार शाळा. आणि ह्या शाळेचा सगळा प्रश्न, सगळ्या आडवी अडचणी सगळ्या मला माहिती आहे. मी एवढीच खात्री सांगतो, माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीने मी तुम्हाला, आज पहिला दिवस आहे तुमचा, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. पुढच्या वर्षी तुम्ही नवीन शाळेत असाल, नवीन तुम्हाला इमारत मिळेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यांचा आशीर्वाद असू दे, तुमच्या स्टाफचा सगळ्यांची मला मदत असू दे. जिथं जिल्हा परिषदला आपल्याला गरज लागेल तिथं मी तुमच्याबरोबर आहे. माझा प्रथम नागरिक म्हणून सत्कार केला आणि माझ्याबरोबर सगळे आलेले सगळे माझे ज्येष्ठ सर्व मित्र आणि महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्वच आणि शिक्षक, तुम्ही चांगलं मुलांना शिकवता. तुमच्याबद्दल, या शाळेबद्दल, गोळीबारची शाळा चांगली म्हणून ओळखली जाते. तसंच आपण ज्या मुलांना आधार कार्ड नाहीत, ज्या मुलांना अडचण आहे शाळेत मुलांना यासाठी, गोपाळ वस्तीची मुलं असू दे, सगळ्या गोष्टी मुलं शिकावी ही तुमची खूप इच्छा आहे. आणि तुम्ही शाळेत शालेय पोषण येतं, धान्य येतं, शाळेत चांगलं शिजवता आणि तुम्ही खाऊ मुलांना चांगलं देता, ही तुमच्या पगारात न देता ही खूप कौतुकाची बाब आहे. कारण की आजकालच्या जमान्यात कुठलाही शिक्षक कुणावर खर्च करत नाही, पण तुम्ही एक चांगला स्टाफ म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या पगारातनं खर्च करता आणि मुलांना चांगलं, आपली मुलं घडावी. मुलांना बी एक शिक्षक म्हणजे आई वडीलच असतात एवढं तुम्हाला सांगतो. आपले आई वडील जसं घरात चांगलं शिकवतात तसं तुम्ही शाळेत 8 तास 9 तास शाळेत असता, तर शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात. मुलांना चांगलं शिकायचंय, मोबाईल कमी वापरायचा आहे, खेळायचंय, इटू दांडू खेळा, गोट्या खेळा, खो खो खेळा, कबड्डी खेळा. पण जरा आई वडिलांना बी मुलांना मोबाईल कमी द्यायला पाहिजे. थोडंसं मोबाईलच्या आधी सगळी आम्हीच गेलो, 10 मिनिटं मोबाईल नसला तर काहीतरी आपलं चुकल्यागत वाटतं. पण तुम्हाला आज शाळेत पहिला दिवस आहे, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि इथलाच या गोळीबार विलासपूरचा कोणीतरी IAS होईल, कोणीतरी डॉक्टर होईल, कोणीतरी इंजिनियर होईल. तुम्हाला पुढं काहीतरी व्हायचंय, आपल्या आई वडिलांना करून दाखवायचंय म्हणून तुम्ही या शाळेत येता. आम्ही शाळेत गेलो, आमची तेव्हा परिस्थिती नव्हती, आम्ही कमी शिकलो, पण तुम्ही सगळ्यांना जास्त शिकावं, चांगलं मोठे व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शिक्षक स्टाफला सगळ्यांनाच, प्रिन्सिपल असू दे, सगळेजण असू दे, खरोखर तुम्ही खूप चांगलं काम करता मॅडम. माझी काही मदत असू दे, आता जिल्हा परिषदला उपाध्यक्ष राजू भैया आहेत, सभापती आहेत, अध्यक्ष आहेत, यांच्याकडे काही काम असलं आणि आपले शिक्षण अधिकारी, ही सगळी चांगली टीम आहे आपली आत्ताची. आपण चांगलं काम करू. तुम्हाला जिथं मदत लागेल तिथं शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून आपल्याला जितकं काम करता येईल. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन शाळेत, नवीन वर्गात मी तुम्हाला पाठवायची महाराजांच्या आशीर्वादाने आपण प्रयत्न करू. पुढच्या वर्षी, त्याच वर्षी पहिला दिवस असेल त्या दिवशी तुम्ही नवीन वर्गात बसाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला बोलावलं, माझा सत्कार घेतला, मला कुठेही सत्काराची गरज नाही, मी पहिल्यापासून तुमचाच आहे. आणि ह्यातली मला 80% मुलं नावावर ओळखतात फिरोज पठाण म्हणून, हे मला बी माझं भाग्य आहे, चांगलं ओळख आहे. पण गोपाळ वस्तीतल्या मुलांना आज नाही दिसत नाहीत मुलं,
पण त्यांना बी बोलवा, नाही तर मॅडम तिथं शाळा घ्या, द्यायची. तिथं घ्या, मी तिथं तुमची बसायची उठायची सोय करतो, पण तिथं त्या मुलांना शाळा त्या दोन्ही त्यांच्या वस्त्यांमधले की नाही दादा, आपल्याकडं 50 एक मुलं आहेत, 2 शिक्षकांचा फट आहे. आणि आपण तुमच्या काळामध्ये अजून एक शाळा की ज्याला खरोखर त्या शाळेची गरज आहे, तो भाग आणि त्या मुलांचा विकास ते आपलं चांगलं करू आपण. आणि ह्या अशाच पद्धतीनं त्यांचा आधार कार्ड तुम्ही आता मदत करताय, बोनाफाईड देताय. ज्या मुलांना आधार कार्ड नाही मिळालं त्यांना आपण नवीन आधार कार्ड बी कसं अरेंज करून, तहसीलदार साहेबांची मदत आहे, शिक्षकांची मदत आहे, सगळ्यांचं आपण करू. पुन्हा एकदा तुमचं मनापासून सगळ्या बाळांचं पहिल्या दिवशीचं स्वागत, सत्कार, आणि तुम्ही सगळे मोठे व्हाल ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो. आणि मला बोलायची संधी दिली सगळ्या स्टाफचा आणि प्रिन्सिपलचा, मॅडमचा, सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. मॅडमचा वाढदिवस केला. अशा मॅडम कुठेही कुणाला सगळीकडे मिळत नाहीत. सगळ्या शाळेत असे शिक्षक नसतात, काही रागीट असतात, काही चांगले असतात, पण सगळे तुमचे चांगले स्टाफ आहे. त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. मला बोलण्याची संधी दिली, मला 2 शब्द बोलायची संधी दिली, मनापासून तुमचे आभार मानून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय नाही, पण एक शाळेचा मोठेपणा म्हणून नाहीये, पण यांनी शाळेत लक्ष घातल्यापासून शाळेचं पोषण आहाराचं काही म्हणजे हेच नाहीये. पण आम्हाला सुरुवातीला असंच एकदा 2 मिनिटं फक्त वाढदिवसाची आल्याने म्हटलं भाताची भांडी पाहिजे. 4 वाजेपर्यंत दुकानात जाऊन आम्ही ते घेऊन आलो आणि जवळजवळ त्याचं बिल एक 20 ते 25 हजार रुपये एका वेळेला झालं. फक्त याला मी फोन केला, तो म्हणलं तुम्ही काही करू नका, तुम्हाला पाहिजे ते घेऊन जावा. म्हणजे इतकं आम्हाला शाळेला आणि त्याचं योग्य चीज होणंही गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आमचे खूप कष्ट आहेत. आणि या कष्टाचं फळ म्हणजे आमच्या इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंतच्या वर्गातील मंथनमध्ये मुलं लागलेली आहेत, नवोदयला 8 मुलं लागलेली आहेत, सैनिकला 1 मुलगा लागलेले आहे, आणि आत्ताच स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलाय, त्याच्यामध्ये कमीत कमी 4 मुलं लागतील. अविनाश कांबळे, तुम्ही जसं म्हणतो गोरगरिबांचा, त्यातला तो गरीबातला मुलगा की त्यांना मराठी त्या पालकांना येत नाही, वाचता येत नाही, कन्नड माध्यमातला रोजगार करणाऱ्याच आहेत आपल्या इथं. 234 मार्क मिळवून शहरी भागामध्ये येणारा मुलगा. आणि अशी मुलं ही खाण, गरिबांच्या घरातली खाण ही तयार होते, नवीन पिढी तयार होते. आणि हे सगळं तुमचा पाठिंबा आहे, तुमचं उत्स्फूर्त प्रोत्साहन आहे. आणि तुमच्या दिलेल्या प्रोत्साहनाला तुम्ही आम्हाला केलेलं जे दान आहे त्याला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही. आमचा सत्कर्म आम्ही असंच चालू ठेवू. आजच्या कार्यक्रमाचा जो मेन हेतू आहे तो आपण 1-2 मिनिटं तिथे घेऊया. मुलांना इथे एकत्र बोलवून पहिल्यांदा केक कापूया. केक कापल्यानंतर या पहिल्या चांगलं काम करतात.